भगवद्गीता अध्याय 2. संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याकुळ आणि अश्रुयुक्त नेत्राच्या शोकाकुल अर्जुनाला श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे वचन बोलले. हे अर्जुना, अशा विषम ठिकाणी असे हे अज्ञान तुला कसे प्राप्त झाले? कारण हे आचरण श्रेष्ठ पुरुष करीत नाहीत. यामुळे स्वर्गप्राप्ती होत नाही, तसेच कीर्तीसुद्धा मिळत नाही. म्हणून हे अर्जुना, असा नामर्दपणा धारण करू नको. हा तुला शोभत नाही. हे परम तपस्वी अर्जुना, हृदयामधील दुर्लभतेचा त्याग करून युद्धाला तयार हो. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, मी रणभूमीमध्ये पितामह भीष्माचार्य आणि गुरु द्रोणाचार्य बरोबर युद्ध कसे करणार? कारण की हे शत्रुदमन श्रीकृष्ण हे दोघेही मला अत्यंत पूजनीय आहेत. म्हणून ह्या परम पूज्य गुरुजनांना न मारता भिक्षा न खाऊन जगणे मला जास्त कल्याणकारी दिसते. कारण गुरुजनांना मारून रक्तरंजित झालेल्या या जगातील अर्थ व कामरूपी भोगच भोगावयाचे ना. आणि आम्ही हेही जाणत नाही की आम्हाला काय करणे श्रेष्ठ आहे आणि काय करणे श्रेष्ठ नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हेही आम्ही जाणत नाही. त्यांना मारून आम्हाला जगावेसे वाटणार नाही. हे धृतराष्ट्रपुत्र आमच्यासमोर उभे आहेत. म्हणून करुणा व्याप्त दोषामुळे माझा स्वभाव नष्ट झाला आहे. मी धर्मविषयी मूळचित्त झालेला आहे. म्हणून मी आपणाला विचारतो की जे निश्चित कल्याणकारी साधन असेल ते मला सांगावे, कारण मी आपला शिष्य आहे. आपणाला शरण झालो आहे. मला उपदेश करा, कारण मी या पृथ्वीवरील निष्कंटक असे धनधान्य संपन्न राज्य व देवतांचे स्वामीपद प्राप्त झाले, तरीही मला असा उपाय दिसत नाही की जो माझ्या इंद्रियांना सुखविणारा शोक नाहीसा करू शकेल. संजय म्हणाला, हे माझ्या निद्रेला जिंकणारा अर्जुन, त्या अंतर्यामी श्रीकृष्ण महाराजाला अशा प्रकारे बोलून नंतर त्या श्री गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगून स्तब्ध झाला. त्यानंतर हे भरतवंशी धृतराष्ट्र अंतर्यामी श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये या शोकाकुल अर्जुनाला हसत हसत असे वचन बोलले. हे अर्जुना, तू शोक न करण्यासारख्यांचा शोक करीत आहेस आणि पांडित्यांच्या गोष्टी सांगत आहेस, परंतु पंडित लोक त्यांचे प्राण गेले आहेत आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत अशासाठी शोक करीत नाहीत. कारण आत्मा नित्य असल्यामुळे शोक करणे उचित नाही. वास्तविक असे नाही की मी मागे कधीही नव्हतो अथवा तू नव्हता अथवा हे राजे लोक नव्हते, आणि असेही नाही की यापुढे आम्ही सर्व करणार असणार नाही. परंतु ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहामध्ये कौमार्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या शरीराचीही प्राप्ती होते. म्हणून त्या ठिकाणी धैर्यवान पुरुष मोहीम होत नाहीत. अर्थात ज्याप्रमाणे कौमार्य, युवा आणि वृद्धावस्था हे स्थूल शरीराचे विकार अज्ञामुळे आत्म्याचे ठिकाण भासमान भासतात, त्याचप्रमाणे एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करणे हा सूक्ष्म शरीराचा विकार सुद्धा अज्ञानामुळेच आत्म्याचे ठिकाणी भासमान होतो. म्हणून तत्वज्ञानी धैर्यवान पुरुष या विषयात मोहित होत नाहीत. हे कुंतीपुत्रा, शीत, उष्ण आणि सुखदुःख देणारे इंद्रिय आणि विषयोभोग व क्षणभंगूर आणि अनित्य आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, त्यांना तू सहन कर. कारण हे पुरुष श्रेष्ठ दुःखांना समान समजणाऱ्या या धैर्यवान पुरुषाला हे इंद्रियाचे विषय व्याकुळ करू शकत नाही. तो मोक्षाला प्राप्त करण्यास योग्य होतो. आणि हे अर्जुना, असत वस्तूंचे अस्तित्व नाही आणि संत वस्तूंचा स्वभाव होत नाही. या प्रकारे दोन्हीचेही तत्व ज्ञानी पुरुषांनी जाणले आहे. या न्यायानुसार ज्याने हे संपूर्ण जग व्यापलेले आहे त्याला तू नाशरहित समज. कारण अविनाशी वस्तूचा नाश करणाऱ्याला कोणीही समर्थ नाही, आणि नाशरहित प्रमेय नित्यस्वरूप असलेल्या जीवात्म्याची ही सर्व शरीरे नाशिवंत समजली गेली आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणार असतो आणि जो या आत्म्याला मेलेला समजतो, ते दोघेही हे जाणत नाहीत की हा आत्मा मारतही नाही आणि मारलाही जात नाही. हा आत्मा कधी जन्मतही नाही आणि मरतही नाही, किंवा हा आत्मा पुन्हा होणाराही नाही. कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरीही याचा नाश होत नाही. हे पृथापुत्र अर्जुना, जो पुरुष या आत्म्याला नाशरहित, नित्य, जन्मरहित आणि अव्ययी, खर्च न होणारा समजतो, तो पुरुष कोणाला असा मारू शकेल आणि कोणाला कसा मारविणार? आणि तू जर असे म्हणशील की मी शरीराच्या वियोगाचे दुःख करत आहो, तर तेही योग्य नाही. कारण मनुष्य ज्याप्रमाणे जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून देऊन दुसरी नवीन शरीरे धारण करतो. हे अर्जुना, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वायू वारा त्याला वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा न तोडता येणारा व न जाता येणारा व न भिजविला जाणारा, न सुकविता येणारा आहे. हा नित्य, निसंशय, सर्वत्र व्यापून असलेला, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त म्हणजे इंद्रियाद्वारे न जाणता येणारा, अनिश्चित म्हणजे मनाने न समजल्या जाणाऱ्या विकारसहित रहित म्हणजे कधीही न बदलणारा मानला गेला आहे. म्हणून हे अर्जुना, या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस. अर्थात तुला शोक करणे शोभत नाही. जरी तू त्याला नेहमी मरणारा मानत असशील तरी देखील हे अर्जुना, अशा शोक करण्यास तू योग्य नाहीस. कारण असे असल्यामुळे जन्मणाऱ्यांना मृत्यू निश्चित आणि मरणाऱ्यांना जन्म निश्चित आहे, हे सिद्ध झाले. म्हणून तू उपायच नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. हे भीष्मादिकांची सर्वांची शरीरे मायामय असल्यामुळे अनित्य आहेत. म्हणून शरीरासाठी सुद्धा शोक करणे योग्य नाही. कारण हे अर्जुना,
सर्व प्राण्यांना जन्मण्यापूर्वी शरीरे नव्हती आणि मेल्यानंतरही शरीरे राहणार नाहीत. केवळ मध्यंतरीच जन्मांतर ते मृत्यूपूर्वी ते शरीर दिसतात. म्हणून विषयी का चिंता करतोस हे अर्जुना? हे आत्मतत्व फार गहन आहे, अनाकलनीय आहे. म्हणून एकदा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा कोणी महापुरुष आत्म्याविषयी आश्चर्यासारखे बोलतो आणि कोणी या आत्म्याला आश्चर्यासारखे ऐकतो आणि कोणी तर एकूणही आत्म्याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य आहे. म्हणून सर्व भूत प्राण्यांसाठी तू शोक करण्यास योग्य नाही आणि आपल्या धर्माकडे पाहिले असता तुला भय धरणे योग्य नाही, कारण स्वधर्मानुसार युद्धापेक्षा अधिक कल्याणकारी कर्तव्य क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही नाही. हे पार्था, आपोआप मिळालेले आणि घडलेले स्वर्गाचे द्वाररूप युद्ध केवळ भाग्यवान क्षत्रिय लोकांनाच मिळते. आणि जर तू हे धर्मयुक्त युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती यांना गमावून पापाचा भागीदार होशील आणि सर्व लोक तुम्ही दीर्घकाळापर्यंत अपकीर्तीच कथन करतील आणि अपकीर्ती तर सन्माननीय पुरुषाला मरणापेक्षाही वाईट असते. आणि ज्यांना तू आतापर्यंत सन्माननीय झाला आहेस तेच लोक तुला तुच्छ समजावयास लागतील आणि रणांगणात निर्माण झालेल्या भयामुळे तू युद्ध केले नाही असे म्हणतील आणि तुझे शत्रू लोक तुझ्या सामर्थ्यांची निंदा करतील. अनेक प्रकारची अप्रिय विशेषणे तुला लावतील. मग याहून अधिक दुःख कोणते आहे? म्हणून तू युद्ध करणे सर्व प्रकारे उत्तम आहे, कारण युद्धात मृत्यू पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जिंकलास तर पृथ्वीवरील राज्यपद भोगशील. म्हणून हे अर्जुना, युद्धासाठी निश्चय करून उठून उभा राहा. जरी तुला स्वर्ग अथवा राज्याची इच्छा नसेल तरीही सुख दुःख लाभ हानी जय पराजय समान समजून युद्धाला तयार हो. अशा प्रकारे युद्ध केल्यामुळे तू पापाला प्राप्त होणार नाहीस. हे अर्जुना, ही बुद्धी तुला ज्ञानयोगाविषयी सांगितली गेली आहे. तिलाच आता निष्काम कर्मयोगाविषयी ऐक, की ज्या बुद्धीमुळे तुझी कर्मबंधने तू चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. या निष्काम कर्मयोगात आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही, विरुद्ध फल होण्याचा दोषही यात होत नाही. म्हणून या निष्काम कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसे साधन जन्म मृत्यूरूपी महान भयापासून उद्धार करणे. हे अर्जुना, या कल्याण मार्गात निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि सकामी पुरुषांची बुद्धी अनेक भेदयुक्त असते. हे अर्जुना, हे अज्ञानी पुरुष केवळ फलश्रुतीवर आसक्ती ठेवतात, स्वर्गालाच परमश्रेष्ठ मानतात, यापेक्षा उत्तम दुसरे काही नाही असे म्हणतात. ते अविवेकी लोक जन्मरूपी कर्मफल देणाऱ्या आणि भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या क्रियांचा विस्तार करणाऱ्या अशा या दिखाऊ वाणीला बोलत असतात. त्या वाणीने त्यांचे चित्त हरण झाले आहे. भोग आणि ऐश्वर्य याच्याच ठिकाणी ज्यांची आसक्ती आहे अशा पुरुषांच्या अंतःकरणात निश्चयात्मक बुद्धी असत नाही. हे अर्जुना, सर्व वेद तिन्ही गुणांच्या कार्यरूप संसाराला विषय करतात, अर्थात प्रकाशित करतात. म्हणून तू असंसारी अर्थात निष्कामी आणि निदुःख सुखदुःखातही द्वंद्व रहित नित्य वस्तूमध्ये स्थिर आणि योग क्षेमाला व इच्छिणारा व आत्मपरायण हो. कारण ज्या प्रकारे मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय प्राप्त झाला म्हणजे लहान जलाशयाचे जेवढे प्रयोजन. योगक्षेम अध्याय 2. योग न मिळण्यासारखी वस्तू मिळणे याला योग असे म्हणतात. अप्राप्त वस्तूंची प्राप्ती होणे म्हणजे योग. क्षेम मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणे याचे नाव क्षेम आहे. अध्याय 2 समाप्त झाला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. थँक्यू.